Students, we studied in previous period about the some basic concept in geometry as like point, line and plane, as well as coordinates of the points and their distance. Also we studied a number line. With the help of number line we studied how to calculate the distance between any two points when their coordinates are given. Now in this period we studied about the betweenness point. Then how it is proved? For this purpose we have taken here 3 points which are collinears. Suppose we have taken here if point P, Q, R are 3 collinear points. हे तिन्ही बिंदू आपल्याला एक रेषीय आहेत असं सांगता येईल. यासाठी आपण या 3 बिंदूपैकी जर हे कोलिनियर असतील, 3 बिंदूपैकी कोणता बिंदू हा उर्वरित 2 बिंदूंच्या दरम्यान असू शकतो हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. फॉर दिस पर्पज वी हॅव टेकन अ फर्स्ट पॉसिबिलिटी. पहिली पॉसिबिलिटी आपण घेऊया. यासाठी आपण डायग्राम या ठिकाणी काढलाय पहा. P, Q and R, these points are lies on a same line. If अशी कंडिशन आपण म्हणू, if distance PR is equal to distance PQ plus distance QR, जर असे असेल तर आपल्याला काय सांगता येईल, then the point Q is between point P and R. P and R म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की पी आर जी सेगमेंट आहे म्हणजेच पी आरचं अंतर जे आहे हे अंतर आपल्याला कसं मिळेल, तर पी क्यूचे अंतर अधिक क्यू आरचं अंतर. आणि जर असं असेल then point Q is in between point PR, also which it is written as P dash Q dash R. ही पहिली पॉसिबिलिटी आपण सांगू शकतो. दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये आपण या ठिकाणी सिक्वेन्स चेंज करायचा आहे. म्हणजेच काय, नंबर लाईन घेतली आपण, समजा इथं P बिंदू घेतलाय, इथं आपण R बिंदू घेऊया आणि इथं Q बिंदू घेऊया. आता या पॉसिबिलिटी मध्ये आपल्याला असं दिसून येतं इफ डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ. Therefore point R is between point P and Q. It is written as P dash R dash Q. म्हणजेच R हा बिंदू P आणि Q च्या दरम्यान आहे. आपण थोडासा कलरिंग करूया. PQ हे डिस्टन्स जे आहे हे आपल्याला कसं मिळेल, PR चं डिस्टन्स अधिक RQ चं डिस्टन्स. याचा अर्थ जर R हा मध्ये असेल तर PQ हे सगळ्यात मोठं डिस्टन्स असणार आहे. मुलांनो, इथं आपल्याला तिसरी पॉसिबिलिटी सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करता येईल. तिसऱ्या पॉसिबिलिटीसाठी आपण फक्त सिक्वेन्स बदलूया. आपण ही जी लाईन घेतली या लाईनवर PQR बिंदू घ्यायचे. पण स्टेटमेंट आपल्याला कसं घ्यायचंय पहा, इथं R हा बिंदू मध्ये घेतलाय, पण आता P बिंदू मध्ये घेऊया. म्हणजेच R, P and Q, these are lies on a same line. Then when the point P, it is in between point R and point Q. या दोन बिंदू दरम्यान कधी असू शकतो हे आपण या ठिकाणी कसं ठरवायचंय, इफ असं म्हणूया आपण, डिस्टन्स RQ इज इक्वल टू डिस्टन्स RP प्लस डिस्टन्स PQ. म्हणजेच इथं आपल्याला दिसून येते पहा की P हा कॉमन पॉइंट दिसतोय मला.
जर असं स्टेटमेंट आपण लिहिलं तर पी हा कॉमन पॉईंट दिसतोय, याचा अर्थ पी हा मिडलला आहे, म्हणजेच दरम्यान आहे, आर आणि क्यूच्या बिंदूच्या मध्यभागी दरम्यान आहे. अशा प्रकारे 3 पॉसिबिलिटी असू शकतात जर 3 बिंदू कोलिनियर असतील. आणि याच कन्सेप्टचा आधार घेत आपण यावरची काही उदाहरणे या ठिकाणी पाहणार आहोत. हाऊ टू सॉल्व some examples which are based on a betweenness property. For this purpose we have taken here a first example. If A, B, C are the 3 points such that distance AB, if असं म्हटलं आपण distance AB is equal to 6, distance BC is equal to 11 and distance AC is equal to 17. असं आपण या ठिकाणी 3 बिंदूंच्या किंवा 3 रेषाखंडांची लांबी आपल्याला दिली आणि या लांबीच्या आधारे यापैकी ए बी सी पैकी आपल्याला कोणता बिंदू उर्वरित 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे शोधायचे. आणि हे शोधत असताना आपल्याला सगळ्यात मोठं डिस्टन्स कुठलं आहे ते आपण पहिल्यांदा घेणार. मला यापैकी मला दिसतंय 17 हे अंतर AC बिंदू दरम्यानचं आहे. सो इट इज अ लॉंगेस्ट डिस्टन्स. वी हॅव टेकन हिअर डिस्टन्स AC. डिस्टन्स AC असं म्हणूया आपण. डिस्टन्स AC इज इक्वल टू 70. आपल्याला इथं AC ची लांबी 17 दिली, याला नंबर मी 1 घेतला. आता राहिलेल्या 2 सेगमेंटची जर बेरीज आपल्याला 17 आली तर हे कसं मांडता येईल पहा. ऑल्सो डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू 6 प्लस 11. AB ची लांबी आहे 6, BC ची लांबी आहे 11, दोघांची बेरीज आपल्याला 17. सो डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू 17. 2 नंबर देऊया आपण याला. आता 1 वरून आणि 2 वरून काय लिहिता येईल पहा. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपल्याला या ठिकाणी पहिला आणि दुसरा याची उजवी बाजू सेम दिसते, म्हणजे 17, त्यांची व्हॅल्यू आपल्याला 17 आली. म्हणून डाव्या बाजू सुद्धा आपल्याला काही दाखवता येतील, सेम दाखवता येतील. AC is equal to AB plus BC. So here distance AC is equal to distance AB plus distance BC. Distance BC. जर इथं आपण हे स्टेटमेंट या ठिकाणी प्रूव्ह करू शकलो तर आपल्याला ABC पैकी कोणता बिंदू राहिलेल्या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे सिद्ध करता येईल. तर इथं आपल्याला हे जे स्टेटमेंट प्रूव्ह केलंय यामध्ये आपल्याला B हा कॉमन पॉईंट दिसतोय पहा. डिस्टन्स AB, B हा आपल्याला दोन्हीकडे कॉमन पॉईंट दिसतोय. सो B इज इन बिटवीन A अँड C. देअरफॉर लास्ट स्टेटमेंट आपल्याला काय लिहिता येईल. A डॅश B डॅश C. दॅट मीन्स पॉइंट B is between point A and C. हे आपल्याला स्टेटमेंट या ठिकाणी प्रूव्ह करता येईल. अशा प्रकारे मुलांना एखादं आपल्याला उदाहरणामध्ये 3 सेगमेंटची जर लांबी दिली असेल तर दिलेल्या बिंदूंपैकी कोणता बिंदू हा उरलेल्या 2 बिंदूंच्या दरम्यान असू शकतो हे आपण बिटवीननेस प्रॉपर्टीद्वारे या ठिकाणी पडताळा घेऊ शकतो, सिद्ध करू शकतो. अशा प्रकारची उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, ही तुम्ही सोडवायची. जर आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करता आलं नाही, म्हणजेच लॉंगेस्ट डिस्टन्स हे उर्वरित सेगमेंटच्या डिस्टन्सच्या बेरजे इतकं नसेल असं म्हटलं तर बिटवीननेस प्रॉपर्टी आपल्याला इथं प्रूव्ह करता येत नाही. म्हणजेच यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण बघूया, वेगळ्या पद्धतीचं आहे.
म्हणजेच इथं आपल्याला फक्त सेगमेंटची लांबी वेगळी दिली. आता इथं आपण ए बीची लांबी घेऊया 7, बी सीची लांबी घेऊया 9 आणि ए सीची लांबी घेऊया 3. बघा मुलांना इथं लॉंगेस्ट डिस्टन्स मला दिसते बी सी. देअरफॉर डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 9. इट इज अ फर्स्ट. राहिलेले 2 सेगमेंट जे आहेत त्यांची बेरीज करू आपण, म्हणजेच काय येईल, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 7 प्लस 3 इज इक्वल टू 10. इट इज अ सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड 1 आणि 2 वरून आपल्याला काय सिद्ध करता येईल, तर यांच्या डाव्या बाजू आपण जर बघितल्या तर सेम नाहीत, सारख्या नाहीत. म्हणजे पहिली 9 आहे, दुसरी 10 आहे. म्हणजे 9 आणि 10 हे सेम नाहीत, इक्वल नाहीत. याचा अर्थ लेफ्ट हँड साइड ऑल्सो नॉट इक्वल. देअरफॉर डिस्टन्स बी सी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी इथं ए हा बिंदू कॉमन दिसतोय. मगाच्या प्रमाणे आपण पाहूया तर ए हा कॉमन दिसतोय. याचा अर्थ ए हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान नाही. का, तर इथं इक्वेलिटी आपण प्रूव्ह करू शकत नाही. याची उदाहरण आपण किंमत जी दिली या किमतीवरून आपण इक्वेलिटी सिद्ध करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, पॉइंट ए इज नॉट बिटवीन पॉइंट बी अँड सी. अशा प्रकारे आपणाला या ठिकाणी 3 बिंदू दरम्यान आपल्याला दरम्यानता सिद्ध करता येते. कोणता बिंदू उर्वरित 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे या ठिकाणी आपण पाहू शकतो. याच प्रकारे यावरची आणखीन वेगळ्या पद्धतीची उदाहरणं आपल्याला परीक्षेत विचारली जातात. की इथं डिस्टन्स दिलं जातं आणि डिस्टन्स दिल्यानंतर आपल्याला सेगमेंटचे डिस्टन्स दिल्यानंतर त्यावरून आपल्याला या ठिकाणी बिटवीननेस प्रॉपर्टी यूज करायची आणि त्यावरून आपल्याला स्केच द प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स असा एक प्रश्न विचारला जातो. आपल्याला यासाठी एक उदाहरण दिलं आहे. पुस्तकातलं आपण पहिलं उदाहरण घेऊया. इफ वी हॅव टेकन हिअर ए डॅश बी डॅश सी, म्हणजेच बी हा ए सीच्या दरम्यान आहे असं आपण या ठिकाणी दिलंय. अँड डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 11 दिलंय. ऑल्सो डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 6.5 दिलंय. अँड लास्टली फाइंड आउट डिस्टन्स ए बी असं विचारलंय. तर कंडिशन आपल्याला दिले पा, तर डिस्टन्स ए बी काढायचंय. बघा डिस्टन्स ए बी जर काढलं तर आपल्याला डायग्राम सुद्धा या ठिकाणी काढता येऊ शकते. इथं आपल्याला कंडिशन दिले ए डॅश बी डॅश सी. दॅट मीन्स बी इज अ पॉइंट, इट इज इन बिटवीन पॉइंट ए अँड सी. बी हा मग दोघांच्या दरम्यान आहे. आपल्याला इथं ए सी हा लार्जेस्ट डिस्टन्स दिसतोय. राहिलेल्या 2 सेगमेंटमध्ये बी हा पॉइंट कॉमन दिसतोय मला, म्हणजे ए सी दरम्यान हा आपल्याला बी पॉइंट आहे. हे आपल्याला स्टेटमेंट कसं लिहिता येईल, हे स्टेटमेंट डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी फ्रॉम बिटवीननेस प्रॉपर्टी. तर या ठिकाणी आपल्याला किमती टाकायची. ए सीची किंमत आपल्याला दिली 11 इज इक्वल टू ए बीची किंमत विचारली आपल्याला डिस्टन्स ए बी प्लस बी सीची किंमत दिली आपल्याला 6.5. आता ही जी बी सीची किंमत आहे राईट हँड साईडला आपण लेफ्ट साईडला घेऊया. साईन बदलायचं म्हणजेच हे कसं लिहाल 11 मायनस 6.5 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. 11तनं
6.5 घालवायचे आहेत मुलांनो. इथं आपल्याला याची किंमत 4.5 येईल. डिस्टन्स ए बी हे जे आहे याची लांबी आपल्याला 4.5 येईल. म्हणजेच या ठिकाणी काय लिहाल, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 4.5. आता आपल्याला याचं डायग्राम स्केच करायचं आहे. सांगितलंय की स्केच द प्रॉपर फिगर असं प्रश्न दिलाय. आपल्याला या किमती दिलेत. पहिल्यांदा तुम्ही यासाठी काय कराल तर सगळ्यात मोठी लांबी जी आहे एसी पट्टीद्वारे स्केलद्वारे आपल्याला एसी हे अंतर काढून घ्यायचंय 11 सेंटीमीटरचं, 11 सेंटीमीटरचं. आणि त्यानंतर पट्टीच्या साह्यानंच पुन्हा आपल्याला हे इथं ए बीचं अंतर टाकायचंय. ए बी हा 4.5 आहे. पट्टीच्या साह्यानं समजा मी इथं घेतलाय ए बी 4.5, रिमेनिंग बी सी इज इक्वल टू 6.5. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी डायग्राम सुद्धा स्केच करता येऊ शकतो. अशी उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये विचारलेत 6व्या प्रश्नामध्ये. ही उदाहरणं सोडवा. काय अडचण असेल तर या ठिकाणी फोन नंबर आहे. आज या ठिकाणी आपण बिटवीननेस प्रॉपर्टी बघितले, त्यावरची उदाहरणं या ठिकाणी आपण सोडवलेत. अभ्यास किंवा प्रॅक्टिस सेट जो तुमचा दिलेला आहे एक एक, त्यामधील सर्व उदाहरणं तुम्ही सोडवायचे. जर एखादं उदाहरण अडलं असेल तर फोन आहे, कॉल करा. आजच्या पुरतं या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.